आज आपण आलो औरा कारची सर्व्हिसिंग करण्यासाठी. गाडीची सेकंड सर्व्हिसिंग आहे. फर्स्ट सर्व्हिसिंग आपल्याला फ्रीमध्ये झाली होती आणि सेकंड सर्व्हिसिंगमध्ये आपल्याला काही चार्ज द्यायचा आहे. जे काही बदलणार आहे त्याचं आपल्याला पे करायचं आहे. तर मी तुम्हाला ती रिसिप्ट जेव्हा येईल तेव्हा मी रिसिप्ट पण दाखवेन. गाडी सर्व्हिसिंग करायची असेल तर आपल्याला 11च्या अगोदर एंट्री करावं लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला आता गाडी 11 वाजता पण दिली आहे आणि आपल्याला गाडी भेटणार आहे नियर बाय 6 PM. तर तोपर्यंत वेट करावं लागेल. आणि या गेस्ट रूममध्ये मी बसलेलो आहे. गेस्ट रूम पण छान आहे, क्लिनिंग वगैरे व्यवस्थित आहे. गाडी आपण शोरूमला दिलेली आहे आणि आपल्याला आता वाजलेत 12 वाजलेत आणि आपल्याला गाडी भेटणार आहे 6 वाजता. तर गाडी भेटल्यावर मी तुम्हाला गाडीची कंडिशन दाखवणार. तर तोपर्यंत टाइमपास काय करायचं, तर मला इथं एक खिवणसरा सिनेप्लेक्स भेटले. आज मी तिथं पिक्चर बघणार आहे. तर बघूया कोणता पिक्चर. तर आपण पिक्चरच्या टॉकीजला आलोय. तर बघू कोणता मूवी आता आज आहे. तर इथं काही पोस्टर आहेत. हे तिकीट काउंटर आहे. आता कोणता मूवी चालू आहे की नाही आपण बघू. मूवी बघितल्यावर आता वडोजी वडापाव भेटलाय तर वडापाव खाणार. तुम्हाला दाखवतो वडापाव काय व्हरायटी आहे तर चेक करू शकता. सर्व्हिस सेंटरमधून काही व्हिडिओ आले ते आपण चेक करू. फर्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलं त्यांनी गाडी स्टँडला लावताना केअरफुली त्यांनी प्रत्येक गोष्ट टॅकल केली आहे. आता जे अगोदर गाडीमध्ये ऑइल होतं ते त्यांनी बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली होती आणि ऑइल त्यांनी सगळं ऑइल काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मला विचारलं की सिंथेटिक ऑइल टाकायचं की रेग्युलर ऑइल टाकायचं. त्यामध्ये मी रेग्युलर ऑइलच प्रिफर केलं कारण सिंथेटिक ऑइल थोडं कॉस्टली जातं, त्यामुळे ते यूज केलं नाही. सर्व्हिसिंग करता वेळेस आपण 4 लिटर ऑइल गाडीमध्ये टाकलं आहे आणि यामध्ये 2 प्रकार, एक रेग्युलर ऑइल आहे आणि एक सिंथेटिक ऑइल आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही ऑइल टाकू शकता. मी रेग्युलर ऑइल गाडीमध्ये टाकलं आहे. सिंथेटिक ऑइलचे प्राईस 900 रुपये पर लिटर असणार आहे, त्यामुळे ते थोडं कॉस्टली जातं आहे. रेग्युलर ऑइल टाकलं तरी काही हरकत नाही कारण तुमची गाडी सर्व्हिसिंगला म्हणजे 10,000 किलोमीटरलाच येणार. जवळपास आपली सर्व सर्व्हिसिंग झालेली आहे. आता गाडी स्टार्ट करून बघायची आहे तर स्टार्टरमध्ये काही प्रॉब्लेम येतो की नाही. आणि कूलंट वगैरे आपण चेंज केलेला आहे यामध्ये आणि वायफरचंही वॉटर भरलेलं आहे. तर आता ते गाडी स्टार्ट करून बघतील आणि कशी आवाज वगैरे देते किंवा काही प्रॉब्लेम येतो का ते चेक करतील. एकदम कमी याचा आवाज येतो. फ्रंट साईडला थोडंसं डेंटिंगचं काम होतं ते करून घेतलं. आपले हुक निघले होते ते त्यांच्याकडून फिट करून घेतले. गाडीची सर्व्हिसिंग झाली आहे. इथं बघा बऱ्याचशा गाड्या आहेत, सर्व्हिसिंग चालू आहे. आपली गाडी इथं उभा आहे. त्याच्यानंतर वॉशिंगचं चालू झालं आणि थोड्याच टायमिंगमध्ये वॉशिंग गाडी करून घेतली. आता शेवटचं व्हॅक्यूमनी गाडीतली घाण काढत आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला सेकंड सर्व्हिसमध्ये किती खर्च झाला आहे त्याचं रिसिप्ट भेटलेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला रिसिप्ट भेटलेली आहे. मी तुम्हाला एक एक खर्च सांगतो. आपला 25G ग्रीस कॅपिलर गाईड ROD याचा खर्च आपल्याला 258 रुपये आला आहे. गॅस किट ऑइल प्लगसाठी 60 रुपये घेतला आहे. फिल्टर एज इंजिन ऑइल 107 रुपये घेतला. फिल्टर एअर क्लीनर 222 रुपये आणि AC डिसइन्फेक्शनसाठी आपल्याला 1360 रुपये चार्जेस केले त्यांनी. ओके. आणि फिल्टर मीन्स एअर फिल्टर 217 रुपये. विंडशील्ड वायझर 20 रुपये आणि
इंजिन ऑइलचे घेतले त्यांनी 1660 रुपये. कोणतं टाकणार आपण बघू ते पण. आणि नायट्रोजन गॅस भरण्याचे 118 आणि बॅलन्सिंग वेट बॅलन्सिंग करण्यासाठी 400 रुपये. आणि खाली व्हील अलाइनमेंटसाठी 513 रुपये आणि व्हील बॅलन्सिंग इच व्हील 528 रुपये. आणि इंटेरियर अँटी मायक्रोबियल ट्रीटमेंट मीडियम 1299 आणि लेबर फ्री सर्व्हिस म्हणजे याचे चार्जेस आपल्याकडून घेतले नाहीत त्यांनी. आणि सेकंड पेजवर बघू आपण. तर 4022 जे पार्ट आपण बदलणार आहोत त्याचे अमाऊंट आहे. आणि लेबर अमाऊंट 2341 म्हणजे याचं टोटल 6763 एवढं झालं आहे.